नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी, अजिबात चिकट न होणारी, त्याचबरोबर भेंडीचा कलर न बदलणारी, साध्या सोप्या पद्धतीने भेंडीची भाजी। तर इथे तुम्ही ही भेंडीची भाजी पाहू शकता। दिसायला जितकी सुंदर दिसते तितकीच चवीला अप्रतिम लागते। त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की आपली भेंडीची भाजी ही चिकट होते, त्याच्यामुळे जास्त कोण खायला बघत नाही। तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। चला सुरुवात करूया। तर गॅसवरती कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये घालायचं आहे 4 ते 5 चमचे तेल। तेल गरम झालं की टाकायचे आहे पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, त्यानंतर घालायचं आहे चिमूटभर हिंग। आता याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेत, त्या घालायच्या आहे। हलक्या तांबूस रंगावर येईपर्यंत लसूण परतून घेऊया। आता याच्यामध्ये घालायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा। कांदाही आपल्याला तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा हलकासा परतल्यानंतर इथे मी एक हिरवी मिरची बारीक कट करून टाकलेली आहे। हिरवी मिरची घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित परतून घेऊया। आता याच्यामध्ये घालायचा आहे बारीक कट केलेला टोमॅटो। तर इथे एक मध्यम साईजचा टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे। टोमॅटोही आपल्याला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, जेणेकरून तो मऊसूद असा शिजला जाईल। टोमॅटो परतून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेली भेंडी घालायची आहे। भेंडी केव्हाही कट करताना स्वच्छ धुवून त्याच्यातील पाणी निथळून घ्यायचं आणि एखादं कॉटनचं कोरडं कापड घेऊन छान अशी भेंडी आपल्याला पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला भेंडी कट करायची आहे। संपूर्ण भेंडी कढईमध्ये घातल्यानंतर पुन्हा एकदा परतून घ्यायची आहे। भेंडी सुरुवातीला आपण इथे भाजून घेतलेली नाही, त्यामुळे गॅस मोठा ठेवून आपल्याला 2 मिनिटं सतत परतत राहून ही भेंडी छान अशी भाजून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता 2 मिनिटं छान अशी मी परतत राहून भेंडी भाजून घेतलेली आहे। अजिबात कुठेही ही भेंडी चिकट झालेली नाही, अगदी छान मोकळी आणि सुटसुटीत भेंडी बनली जाते। बऱ्याच जणांची तक्रार असते की भेंडीची भाजी ही चिकट होते, तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा। अजिबात भेंडीची भाजी जी आहे ती चिकट होणार नाही। तर आता याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊया। त्याच्यासाठी मी घेतले 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ आणि 1 ते 1.5 चमचा इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे। संपूर्ण मसाले आपण भेंडीमध्ये घालून घेऊया। भेंडीमध्ये मसाले घातल्यानंतर छान अशी भेंडी परतून घ्यायची आहे। मसाले घातल्यानंतर मात्र गॅस आपल्याला मंद करायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपले जे मसाले आहेत ते अजिबात करपणार नाहीत। गॅस मंद करून छान अशी भेंडी मसाल्यामध्ये व्यवस्थित इथे परतून घेतलेली आहे। मसाल्यामध्ये परतल्यानंतर पुन्हा 1 मिनिटभर आपल्याला मंद गॅसवरतीच भेंडी छान अशी शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून ते मसाले छान असे भेंडीला लागले जातील। आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान मोकळी अशी भेंडी इथे तयार झालेली आहे। आता याच्यामध्ये घालायची आहे भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी झटपट अशी, अजिबात चिकट न होणारी आणि पटकन बनली जाणारी ही रेसिपी आपली इथे तयार आहे। आपल्याला रोजच हे ऑफिससाठी टिफिन वगैरे बनवायचे असतात, तर अशामध्ये रोज भाजीला काय बनवायचा हा घरातील प्रत्येक स्त्रीला पडलेला प्रश्न असतो। तर अशावेळी ही अशी झटपट भेंडीची भाजी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, त्याचबरोबर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।